हॅलो. कणीस खावं का? कणीस खाल्लंच पाहिजे. कणीस खाल्लं पाहिजे का नाही? पाऊस पडतो एवढं माहोल झालाय मस्तपणे कणस वाजले तुम्ही. शिजवलंय काय का भाजलेलं आहे? कितीला? हां बस 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 एकच. हां वॉटर वॉश नो नो. वॉटर वॉटर वॉशिंग वॉश नो प्लॅस्टिक नको. काय पाणी आहे का तुमच्याकडे? ठीक आहे नदीला जाऊन धुतो मी. ओके 500 इज ओके. दोन. हां मग दे दोन. हां ठीक आहे. ओके. हां आता कसं बरं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला इंग्लिश येत नाही, मला पोर्तुगीज येत नाही. गाडी आपली मराठी बोली. चला ओके थँक्यू. नदीवर जाऊन धुवावी कणसं. वेलकम. नाही रे बाळा खरंच माझ्याकडे पैसे लई अडचण चालली आहे कारण माझ्याकडे कॅश नाही. माझ्याकडे आता मुश्किलीनं 2-3 हजार असतील. मला पेट्रोल टाकायचं आहे. तू कणसं खा की मग भूक लागली तर. अरे खरं तुला अडचण सांगतो मी भावा. कसं आहे माझ्याकडे 3 हजार आहेत आणि मला तर पेट्रोल टाकायचं आहे. माझी करन्सी संपलेली आहे पूर्ण आणि तुला डॉलर देऊन तर काय फायदा नाही. बरोबर का नाही? आहे का नाही? बरोबर ना? हां बघ त्याला कळलं. हां बारक्या पोराला कळलं. चला चला जाऊया. चला कणसं धुवायचे आहेत मला अजून. ह्या नदीचं वॉटरफॉल आहे. कणसं धुवायला नदीवर जावं लागतंय. धुतल्याशिवाय मी काही खाणार नाही कारण हायजीनचा लई मोठा प्रॉब्लेम आहे इथे. लोक धुत नाहीत. कोणत्याही गोष्टीचा जरा प्रॉब्लेम असतो इथे. गाडी खाली घेऊन जाऊ नका, गाडी पुन्हा वर येणार नाही असं यांचं म्हणणं आहे. स्विमिंग करू नका. कणसं घेतली ती नदीवर धुवावं लागलं जाऊन मला. कारण कसं आहे की त्या लोकांनी जी काय फिश भाजलेले आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा हायजीन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात आणि आपण को बिलकुल रिस्क लेने की नाही. मेडिकल सिस्टम आहे इंडियामध्ये. सो बेटर नदीवर जाऊन वाह एक नंबर. अरे बाळू कणसं धुवायला लावलोय मी. ये तर ह्या पुलावर बसून खायची कणसं. थंड पडलं जरा कणीस पाण्यामुळे पण ठीक आहे. गरम गरम खायला मजा आली असती. पण प्रॉब्लेम असा आहे की धुतल्याशिवाय मी ऊस पण नाही खाल्ला. कणसाचं काय घेऊन बसला. ओ हो यस सुंदर.
पाणी द्यायचं